भाकरी आहे त्याच्यामध्ये. ओके. आणि दाखव, हे राईस आहे, भात आहे मस्तपैकी. मस्त आहे भात त्यांचा, खूप चांगला असतो का. तर आम्ही सलाड दिलं त्याने छानपैकी. दुसरा आणखी कुठला बीच आहे का इकडे? इथून रेवदंडा बीच आहे, कासिद बीच आहे. अच्छा, रेवदंडा मध्ये तिथे जास्त करून ते लग्नाचे वगैरे फोटो व्हिडिओ शूटिंग वगैरे होतं ना तिथे. किल्ला वगैरे पण आहे वगैरे. एका रूम मध्ये 5 देतो आम्ही, 5, पण ग्रुप आला तर 17 जण दोन्ही रूम मध्ये. आणि गॅलरी मोठी आहे, मोठी गॅलरी, मग ते ऍडजस्ट होतात. मस्त पूर्ण ग्रीनरी आहे. हा आजूबाजूचा परिसर आहे, तुम्हाला आयडिया आहे पूर्ण. हे मी एका साईडचं दाखवलं, आता तुम्हाला दुसऱ्या साईडचं पण दाखवतो. जर गरम पाणी हवं असेल तर गरम पाण्यासाठी पण त्यांनी वॉटर हीटरची पण सोय करून ठेवलेली आहे. एक्स्ट्रा जास्त लोक जर आली तर त्यांना झोपण्यासाठी पण वगैरे हे त्यांनी हे केलेलं आहे. म्हणजे एक्स्ट्रा गाद्या वगैरे आहे तिथे, बघू शकता. नमस्कार मित्रांनो, मी दिलीप मिरगल तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आणखीन एका नवीन इन्फॉर्मेटिव्ह आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, मी आता आहे अलिबागमध्ये. आणि जर कोणाला जर होमस्टे हवा असेल तर ही व्हिडिओ मित्रांनो तुमच्यासाठी आहे. मी आता आहे अलिबाग म्हणजे नागाव बीच आणि रेवदंडा बीचच्या बरोबरमध्ये. नागाव बीच आता इथून हार्डली जर इथून चालत गेलं तर एक 10-15 मिनटावरती आहे. आणि 4 किलोमीटरवरती म्हणजे आहे डिस्टन्स नागाव बीच जवळचा. आणि खारदंडा ऑलमोस्ट 8 किलोमीटर डिस्टन्सच्या अंतरावरती आहे. तर हे खूप बेस्ट म्हणजे होमस्टे आहे, कारण की मी बराच वेळा जेव्हा येतो तेव्हा इथेच येतो. म्हणून मी दाखवतो कसं आहे ते पहिल्यांदा. तुम्ही इथं बघू शकता बघा, अशा पद्धतीने हे आहे होमस्टे. इथे जे खाली असतं ते काकी राहतात आणि वरती आहे त्यांचे 2 रूम आहेत वगैरे. तुम्हाला सर्व काही गोष्टी दाखवतो. तर तुम्हाला पार्किंगसाठी वगैरे जागा पण आहे ते वगैरे. ते अशा पार्किंग पण करू शकतो. बाईक 4 व्हीलर असेल तर 4 व्हीलरसाठी इथे पार्किंग आहे. 2 व्हीलर असेल तर 2 व्हीलरसाठी अशा प्रकारे पार्किंग आहे. आणि हा जो रोड आहे तुम्हाला कसं यायचं ते पण तुम्हाला दाखवतो. आता इथून जाऊया. इथे खाली काकी राहतात. इथे काकी काहीतरी बनवत आहेत सध्या. काकींना तुम्हाला नंतर भेटतो आणि तुम्हाला रूम दाखवतो बघा. असं इथून मस्तपैकी जाऊ शकता तुम्ही छानपैकी. आणि आजूबाजूला ग्रीनरी वगैरे खूप सॉलिड आहे बघा. असे स्टेअर्स आहेत वरती जायला, छान आहे तिकडे. हे बघा अशा पद्धतीने मोठं ओपन स्पेस पण इथे आहे वगैरे. वॉश बेसिनची सोय वगैरे केली आहे. ते मिरर वगैरे आहे. ह्या साईडला एक रूम आहे आणि इकडे ह्या साईडला एक रूम आहे. तुम्हाला दाखवतो पहिल्यांदा. मी आजूबाजूचं तुम्हाला हे दाखवतो. मस्त झाडांनी भरलेलं आहे एकदम. मस्त पूर्ण ग्रीनरी आहे. हा आजूबाजूचा परिसर आहे, तुम्हाला आयडिया आहे पूर्ण. हे मी एका साईडचं दाखवलं, आता तुम्हाला दुसऱ्या साईडचं पण दाखवतो. ॲक्च्युली आता तो हा जो रूम आहे ना मित्रांनो, हा ऑलरेडी त्यांची खाली गाडी होती बघा, त्यांना ऑलरेडी दिलेला आहे. त्यामुळे हा मी तुम्हाला रूम दाखवू शकत नाही. पण तुम्हाला हा रूम बघायचा असेल तर मी तुम्हाला आणखी एक लिंक आहे डिस्क्रिप्शनमध्ये, त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता. हे ते आहे हे आहे टॉयलेट वगैरे आहे, तुम्हाला बघू शकता. अशा पद्धतीने इंग्लिश कमोडची सोय वगैरे केलेली आहे. ती इकडे आपल्याला कपडे लावायला वगैरे आहे सगळ्या गोष्टी. इथे पाण्याची सगळी सोय आहे. इथे तुम्हाला जर गरम पाणी हवं असेल तर गरम पाण्यासाठी पण त्यांनी वॉटर हीटरची पण सोय करून ठेवलेली आहे. मस्तपैकी बघू शकता. हे झालं आता टॉयलेटचं झालं. आता ज्या रूममध्ये आम्ही राहिलो आहे ते तुम्हाला रूम दाखवतो. हा बघा, हा एंटर केल्यावरती असा मोठा खूप प्रशस्त असं मोठा रूम आहे वगैरे, बघू शकता. आणि हे कलर काम वगैरे छान केलं, कारण का हे काका जे आहेत ना ते खूप स्वतः आर्टिस्ट आहेत. अशापैकी मग मोठा सोफा आहे. तुमच्याकडे जर एक्स्ट्रा जास्त लोक जर आली तर त्यांना झोपण्यासाठी पण वगैरे हे त्यांनी हे केलेलं आहे. म्हणजे एक्स्ट्रा गाद्या वगैरे आहे तिथे, बघू शकता. छानपैकी असं आहे. इकडे हे तुम्हाला तुमचं सामान वगैरे ठेवण्यासाठी ते त्या गोष्टी पण आहेत. इकडे पाठीमागे जर तुम्हाला कपडे लावायचे ते. आणि मस्तपैकी हवेशीर आहे. ही मोठी विंडो आहे. इकडे एक मोठी विंडो आहे. ह्या साईडला जर हा दरवाजा आहे आणि आणखी एक दुसरा दरवाजा आहे. आणि सर्वात माझी आवडती जागा तुम्हाला दाखवतो, ती म्हणजे ही. मला जागा खूप आवडते. तर इथून आहे ना पूर्ण असं पूर्ण नेचर पण पाहायला मिळतं आणि मस्त एकदम हवेशीर आहे वगैरे, बघू शकता. आता ह्या साईडने आलं होती बघा, अशा पद्धतीने. आता मग अशी आपण खालून आलो होतं बघा. हीच गाडी होती मग अशी दाखवली तुम्हाला. हा इथे रूम आहे तो ऑलरेडी गेलेला आहे रूम, म्हणजे दिलेला आहे, त्यामुळे तुम्हाला तो दाखवू शकत नाही. आजूबाजूचा नेचर दाखवतो तुम्हाला. हे बघा अशा पद्धतीने सुंदर नेचर आहे इकडे. आणि हा मस्त की मोठा जागा आहे, एकदम प्रशस्त असं जागा आहे. इथे पाण्यापिण्याची त्यांनी सोय केलेली वगैरे आहे. सर्व गोष्टी बघू शकता. तर मित्रांनो, आता हा तुम्हाला पूर्ण मी रूम दाखवला. आता ह्यांचं जे जेवण जे असतं ते कसं म्हणजे थाळीनुसार वगैरे असतं. जसं आपण सांगू ना तसं त्यानुसार ते लोक बनवून देतात वगैरे. मी खालीच बनवतात ते लोक, मस्त घरगुती वगैरे जेवण वगैरे असे. तर मित्रांनो, हा जो मी ज्या रूममध्ये राहतो हा नॉन AC आहे. आणि जर हा जो रूम आहे ऑलरेडी गेलेला आहे, म्हणजे जे रोकड हातात, तो हा AC रूम आहे. इकडे अशी ACची वगैरे सुविधा वगैरे आहे याच्यामध्ये. आणि त्या रूमचे जे प्राईस वगैरे असतात ते डिपेंड्स अपॉन सीझन वाईज असतात. म्हणजे
ज्या सीझनमध्ये तुम्ही येता त्यानुसार ते काकी सांगतात तुम्हाला. मी तुम्हाला काकींचा नंबर पण तुम्हाला देईन स्क्रीनवरती, किंवा स्क्रीनवरती पण बघाल किंवा डिस्क्रिप्शनमध्ये पण तुम्हाला नंबर देईन. मग तुम्ही त्यांच्याशी डायरेक्ट कॉन्टॅक्ट करून हे करू शकता. म्हणजे डिपेंड्स अपॉन सीझननुसार वगैरे असतं. आणि अवेलेबिलिटी पण इकडे 2च रूम आहेत, त्यामुळे जर अवेलेबिलिटी जशी असेल त्यानुसार तुम्हाला ते सांगतात वगैरे. तुम्ही डायरेक्ट त्यांच्या काकींशी कॉन्टॅक्ट वगैरे करू शकता. आणि जेवणाचं पण जे आहे ते तुम्हाला त्या काकीच सांगतील म्हणजे काय, पण खूप रिजनेबल आहे एवढं मी तुम्हाला सांगतो. आणि खूप मस्त आहे, एवढंच मी तुम्हाला सांगू शकतो. तर मित्रांनो हे बघा, ह्या आहेत आपल्या आमच्या काकी. आता काकी बघा कामात आहेत, काहीतरी कांदा बिंदा हे करतात, जेवणाची वगैरे तयार करतात. काकी मला सांगा, आता इथून आपल्याला ही खार गल्ली आहे बरोबर ना? खार गल्लीमध्ये यायचं. आणि हे किती किलोमीटर आहे आपलं? 4 किलोमीटर. आणि हा बघा इथून शॉर्टकटनी पण जाऊ शकतो आणि ह्या रोडनी पण जाऊ शकतो आपण, 15 मिनिटं चालत जाऊ शकतो. आणि इथे जर आजूबाजूला मंदिरं पण वगैरे छान आहेत ना इकडे, एकदम नेचरमध्ये वगैरे सगळं आहे. आणि दुसरा आणखी कुठला बीच आहे इकडे? इथून रेवदंडा बीच आहे, काशीद बीच आहे. अच्छा, रेवदंडामध्ये तिथे जास्त करून ते लग्नाचे वगैरे फोटो व्हिडिओ शूटिंग वगैरे होतं ना, तिथे किल्ला वगैरे पण आहे वगैरे. आणि आपल्याकडे जर जेवण वगैरे पण बनवून मिळतं का तुम्ही? जसं जेवण वगैरे बनवून वगैरे. आणि रूमचे रेट असतात ते डिपेंड्स अपॉन सीझन वाईज असतात ना, म्हणजे जसं सीझन वाईज. जर काकीशी मी ह्या काकीचा नंबर तुम्हाला स्क्रीनवरती दिसेल, तिच्याशी डायरेक्ट कॉन्टॅक्ट करा, काकी तुम्हाला सगळं सांगेल बरोबर ना. आणि आपल्याला वरती 2च रूम आहेत ना वगैरे, फॅमिली किंवा ग्रुपमध्ये कोण आला तरी त्यांची होऊ शकते. एका रूम मध्ये तरी किती लोक राहू शकतात? तरी एका रूम मध्ये 5 देतो आम्ही, 5. पण ग्रुप आला तर 17 जण दोन्ही रूम मध्ये, आणि गॅलरी मोठी आहे, मोठी गॅलरी, मग ते ऍडजस्ट होतात. म्हणजे वरती झोपायची वगैरे एक्स्ट्रा गादी बिजेची सगळी सोय केलेली आहे वगैरे, जेवण वगैरे. आणि जर कदाचित इन केस तुम्हाला जे फिश वगैरे, किंवा फिश आपल्याकडे मिळेल आणि चिकन आणि मटन ह्या 3 मिळतात ना, पण इकडच्या असं फिश आणि मटन चांगलं मिळतं वगैरे. आणि आपल्या घरगुती वगैरे मसाला. ॲक्च्युली मित्रांनो मी जेव्हा येतो ना काकीकडून मसाला पण घेत होतो, पण ते देतात कधी कधी असला तर अवेलेबल, तर मसाला पण ह्यांच्याकडे मागा. आणि मी तुम्हाला आणखीन एक गोष्ट सांगेन, ती कोणती गोष्ट माहिती आहे काय? ह्यांच्याकडे ना व्हेजमध्ये जर व्हेज कोण खाणार असेल त्यांच्याकडे भेंडीची भाजी सांगा. आणि चिकनमध्ये सुका चिकन असतो ना, आणि त्याच्यावरती हे कोथिंबीर टाकून बनवतात, ते खूप एकदम ऑसम आहे ना काकी? जे कोण आले तर त्यांना पण बनवून द्या घरी, त्यांच्या हाताला खूप चांगली टेस्ट आहे. काका पण असतात, काकांना आता ॲक्च्युली गाडीवरती गेलेत ना, त्यामुळे काकांना दाखवू शकत आहे. तर मित्रांनो तुम्ही नक्की या इथे, तुम्हाला ह्या स्क्रीनवरती यांचा नंबर पण देईन मी. तर मित्रांनो जर त्या होमस्टेमध्ये यायचं असेल ना, तर हा रोड बघा अलिबागवरून येतो, अलिबाग आपल्या सिटीमधून. आणि हा इकडे जातो आपला खारदांड्याला जातो. आणि हा बघा हे लक्षात ठेवा, सार्वजनिक नवरात्री उत्सव म्हणून लिहिलं आहे इथे बघ, खार गल्ली नागाव. इथून असा बघा आतमध्ये असं जायला रस्ता असेल. आणि ह्या रस्त्यामध्ये मस्त एकदम निसर्ग सौंदर्यामध्ये भरलेला आहे, पूर्ण नारळा बिळाची झाड आहेत. आणि इथे हा होमस्टे आहे, हा गल्ली म्हणून. हा तिटा लक्षात ठेवा फक्त बघा. हा जो रोड येतो परत तुम्हाला सांगतो, हा येतो आपला मुंबईवरून. तुम्ही किंवा बाईकने वगैरे आलात ना, तुम्ही बाईकने 4 व्हीलर, तर हा येतो रस्ता मुंबईवरून. आणि हा जातो पुढे खारदांड्याला, बीचला जातो. आणि त्याच्यामध्येच आहे हे अशा पद्धतीने आहे. तर मित्रांनो बघा आम्ही मागवलं आहे स्टार्टरसाठी बघा मस्त सुका चिकन, आणि त्याच्यावर मस्त कोथिंबीर टाकून. आणि हा आयटम तुम्ही इकडे आलात ना कधी पण, त्यांना मुद्दाम सांगा, ते एकदम भारी बनवतात वगैरे. आता मी सर्व करतो प्लेटमध्ये, मग तुम्हाला आणखी मस्त आहे, टेस्ट पण करतो, लय भारी लागतं, एकदम मस्त आहे. आता मी मस्तपैकी सर्व करतो बघा, मस्त एक नंबर असतं ना हे. तर तुम्ही कधी आलात ना इकडे, यांच्याकडे जर व्हेजिटेरियन कोण असेल त्यांच्याकडे भेंड्याची भाजी मागा, ते पण मस्त बनवतात भेंड्याची भाजी, खूप मस्त. ते अशी वेगळ्या पद्धतीने बनवतात इकडचे, ह्यांची पद्धत बनवायची. आणि हे चिकन सुक्का वगैरे बनवतात ना, खूप मस्त आहे याच्यामध्ये, ऑसम आहे, एक नंबर आहे. तर मित्रांनो दुपारच्या जेवणासाठी बघू शकता मी, हा इकडचा ना स्पेशल कांदा असतो तो त्याने दिलेला आहे. आणि अशा वाट्या वगैरे तुम्ही बोलू शकता. आणि इकडच्या मस्तपैकी छानपैकी भाकऱ्या आहेत वगैरे, ह्या एवढ्या सगळ्या भाकऱ्या. नंतर प्रेझेंटेशन करतो तुम्हाला, नंतर ते पण दाखवतो. आणि ह्याच्यामध्ये बघा हे सगळं आपलं चिकन आहे, मस्तपैकी थोडं सुक्का आणि ग्रेव्ही मिक्स वगैरे. आणि त्यानंतर छानपैकी आपल्याला प्लेट्स वगैरे दिले. आम्ही चिकन थाळी मागवली. आणि त्यानंतर आहे इकडे हे राईस आहे, इकडे मस्तपैकी भरपूर राईस आहे, खूप आहे. आणि हा आहे अंडा करी वगैरे आहे, बघू शकता किती मस्त बोलून, ग्रेव्ही वगैरे एकदम सॉलिड वगैरे. आता आम्ही सगळं प्रेझेंटेशन करतो, नंतर तुम्हाला दाखवतो, मग तुम्हाला नक्की कळेल ॲक्च्युअल आयडिया कसं आहे मस्तपैकी. तर आता मित्रांनो हे बघू शकता, ही आमची चिकन थाळी रेडी झाली.
त्याच्यामध्ये भाकरी वगैरे आहे. भाकऱ्या भरपूर आहेत त्यांनी दिल्यात, पण मी आता सध्या एक भाकरी लावली होती. कांदा तिकडचा मस्तपैकी, भात आहे आणि चिकन जे आहे ना एकदम असं म्हणजे असं पूर्ण रस्सा नाही, घट्ट आहे एकदम. आता ही माझ्या वाईफने हे मागवले ती ही वेज थाळी मागवली. त्याच्यामध्ये म्हणजे अंडा थाळी मागवले. हे अंडा आहे पूर्ण आणि हे चपाती आहे, कांदा आणि भात वगैरे. आणि तुम्हाला अशी अंड्याची ग्रेव्ही पण आहे इकडे, आणि इकडे आपल्याला अशी चिकनची ग्रेव्ही आहे, हे पण आहे. आणि मला इकडचं सगळ्यात जी आवडली गोष्ट तुम्हाला सांगतो काय माहिती आहे काय, हे लोकांना मस्त पाण्याची व्यवस्था करतात पिण्यासाठी वगैरे. बघा असं पण कोणी आता आम्ही छोटी फॅमिली आहे, जर मोठी फॅमिली असेल तर मोठा हे लावतात वगैरे इकडे, बाटला वगैरे लावतात आणि मस्तपैकी पाणी पिण्याची, म्हणजे तुम्हाला इकडे तिकडे पाणी मागण्याची गरज नाही लागत. ते ह्यांच्याकडे खूप चांगली, मला जी गोष्ट खूप प्रामुख्याने सांगावीशी वाटली ती मला खूप आवडली वगैरे. खूप सुंदर आहे यांचं हे. तर मित्रांनो संध्याकाळीच बघा आम्ही स्टार्टरसाठी काय मागवलं माहिती आहे, हे सुरमई आहे, मस्तपैकी फ्राय आहे, सुरमई फ्राय आहे त्यांनी मस्तपैकी छानपैकी करून दिले. आणि हे ते आहे ऑमलेट आहे, तुम्हाला ऑमलेट पाहिजे असेल तर ऑमलेट वगैरे, आणि जी फिश वगैरे अवेलेबल असेल ना बघा ऑमलेट वगैरे मस्त बनवलं त्यांनी. आता एक आहे आणि आणखी जसं लागेल तसं आम्ही तर सांगणार आहोत त्यांना. आणि इथे ही अशी त्यांनी सुरमई बनवून दिली, मस्तपैकी फ्राय केलेले, चांगली सुरमई फ्रेश असते. पापलेट पाहिजे असेल पापलेट वगैरे सर्व मच्छी वगैरे असते. हे संध्याकाळचं आमचं स्टार्टर आहे. आणि रात्री जेवणासाठी आम्ही परत चिकनच मागवलं आहे, हे बघा अशा पद्धतीने मस्त आहे. तर मित्रांनो दुसऱ्या दिवशी आम्ही मागवलं हे मटण थाळी. आता बघूया काकीने काय काय दिलं बघू शकता. हे आम्ही आहे ह्याच्यामध्ये दाखव, हे भाकरी आहे ना का बोलू, भाकरी आहे त्याच्यामध्ये. ओके. आणि दाखव हे राईस आहे, भात आहे मस्तपैकी, मस्त आहे भात त्यांचा खूप चांगला असतं का. तर आम्ही सलाड दिलं त्याने छानपैकी, आता एक लिंबू पण दिलं त्याने. आणि हे आहे मटनची मस्त अशी ग्रेव्ही बनवली अशा पद्धतीने, अशी ताटं दिलं 2 ताटं मस्त. आणि ह्याचं बघा मस्त कोथिंबीर वगैरे टाकून ना मस्त बनवलं एकदम. दाखव का तुमच्या, हां जरा हलव बघू शकता किती मस्त आहे बघा. वाव मस्त. आणि ह्याची खासियत म्हणजे हे बटाटा पण मिक्स करतात. हां खूप चांगलं लागतं ना एकदम. आपण जेव्हा माहिती आहे तंदूर बनवतो, तंदूर म्हणजे जे व्हेज असणार आहे, जे लोक त्या लोकांना नॉनव्हेज नाही खात ते व्हेजवाले पण खाऊ शकतात ना ते. हे मस्त असतात बघा, खूप छान असतं त्यांचं. आणि टेस्ट आहे ना खूप, मी त्यांना सांगू शकत नाही मी शब्दामध्ये, एवढं भारी असतं त्यांचं, मस्त वास होतो मस्त. आणि ह्याच्याकडे मसाला पण छान मिळतो. तर मित्रांनो हे जे होमस्टे आहे इथे जर जाण्यासाठी तुम्हाला पहिल्यांदा अलिबाग मार्केटला यावं लागेल. आणि अलिबाग मार्केटवरून ना तिथून टमटम देखील जातात, खारदंड्याला जाणाऱ्या ज्या टमटम असतात त्या तुम्हाला पकडायचे. आणि एका व्यक्तीमागे 30 रुपये घेतात टमटमवाले. आणि तुम्ही खार गल्ली ह्या बस स्टॉपवरती तुम्हाला उतरायचं आणि तिथून 1 मिनिटाच्या अंतरावरती आहे हे. तर तुझाच मित्रांनो मी इथं थांबतो. माझी ही जर व्हिडिओ तुम्हाला खरोखर आवडली असेल व्हिडिओला लाईक करा, चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशाच आणखी एका नवीन इन्फॉर्मेटिव्ह आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मित्रांनो काळजी घ्या. बाय बाय.